जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। शुद्ध ज्ञान निरूपण पाहत असताना काल आपण या समासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा पाहिला आणि तो म्हणजे शिष्या एकांती बैसावे। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण हा समास पाहत आहे। शुद्ध ज्ञान म्हणजे नेमकं काय हे अनेक मार्गांनी समर्थ आपल्याला सांगत आहेत। कधी ते म्हणजे काय अशा पद्धतीनं सांगतात, म्हणजे काय नाही अशा पद्धतीनेही सांगतात, कधी लक्षणात्मक सांगतात, कधी गुणात्मक सांगतात, कधी गुणधर्म पण सांगतात, तर कधी ज्या अंगामध्ये ज्ञान मुरलेला आहे तो शिष्य कसा असतो तेही सांगतात। साधनेशिवाय तर प्राप्ती नाही हे उघड आहे आणि म्हणून शिष्या एकांती बैसावे असं शेवटी समर्थांना सांगावं लागलं। आपल्या विश्रांतीचं स्थान आपल्याच आत आहे, आपल्या आत्मस्वरूपापाशी। फक्त अंतर्मुख होऊन तिकडं जाणं आवश्यक आहे। जो कायम बहिर्मुख आहे तो या जाणीवेमध्येच नाही की आपला आत्मस्वरूप आपल्या आत आहे, ते आपल्या आत आहे हे कळण्यासाठी सुद्धा गुरुमुखातून श्रवण घडावं लागतं। आपण जसं वेगवेगळे विषय शिकण्यासाठी शिक्षकांकडे जातो तेव्हा आपण काय करतो? खरं म्हणजे पहिल्यांदा श्रवणच करतो। शिक्षक आपल्याला विषय समजावून सांगतात, पण त्यांनी तो समजावून सांगितल्यानंतर काम संपत नाही। घरी येऊन आपण त्या विषयाची उजळणी करतो। कधीकधी शिक्षक सांगतात अमुक अमुक पुस्तके वापर आणि त्यातून अभ्यास कर, तरीसुद्धा शिक्षकाची गरज लागतेच। आपण पुस्तके खरेदी करतो, त्याचं वाचन चिंतन मनन करतो, पण पुन्हा पुन्हा आपल्याला शिक्षकांकडे जावंच लागतं। त्या पुस्तकातील विषयच शिक्षक सुलभ पद्धतीनं समजावून सांगतात। बरं, मग तो कधी पटतो तर कधी पटत नाही। जेव्हा पटत नाही तेव्हा विद्यार्थी शिक्षकांना शंका विचारतो, शिक्षक शंकेचं निरसन करतात आणि अशा पद्धतीनं प्रवास सुरू राहतो। एकूण काय, विद्यार्थ्याला शिक्षकाकडून घडणाऱ्या श्रवणाची कास सोडून चालत नाही। परमार्थात सुद्धा असंच आहे। म्हणून अखंड घडे श्रवण मनन असा विषय समर्थांनी प्रतिपादन केला। आपल्याला शांत बसून आपल्याच आत असलेल्या स्वरूपापाशी विश्रांतीला जायचं आहे, पण ही एकदाच करण्याची कृती नसून रोज रोज करण्याची कृती आहे। जसं आपण रोज झोपी जातो तसंच रोज डोळे मिटून आपल्या स्वरूपापर्यंत जायचं आहे। मग अशा वेळी काय होतं? आपल्याला कायमच बाहेरचं आकर्षण लागलेलं आहे, आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत। त्यामुळे रोज रोज त्या अंतर्मुख करून साधनेला बसावं लागतं आणि यासाठी श्रवणाची कास कायम धरावी लागते। आपली बुद्धी म्हणा, आपल्या चित्तवृत्ती म्हणा, रस्त्यावर राहण्यासाठी। समर्थ रामदास सुद्धा करुणाष्टकांमध्ये म्हणतात, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीळा लागली आस तुझी। भगवंता, मला तुझी आस लागली आहे, पण माझी बुद्धी स्थिर ठेव, असं समर्थ म्हणतात। साधन मार्गावरून जात असताना अनेक पथ्ये आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं पथ्य असेल तर दृढ बुद्धीनं निश्चयानं साधनेमध्ये राहणं। मानवी देह हा अनेक गोष्टींनी बनलाय हे आपण पूर्वी पण पाहिलंय। पंचमहाभूते, त्रिगुण वगैरे वगैरे। आपली निरनिराळी इंद्रिये आहेत, त्या इंद्रियांच्या निरनिराळ्या उर्मी आहेत। शिवाय आपल्या आतमध्ये षड्रिपू पण आहेत। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा हा खेळ सुरू आहे। अंतरामध्ये जाणे,
हे सगळ्यांपासून खरं म्हणजे दूर जाणे. काल हा विषय पाहत असताना आपण समुद्राचं उदाहरण पाहिलं की आपल्याला आपल्याच आतमध्ये खोल खोल उतरायचं आहे. आता या दृष्टीनं समर्थांनी पुढचा उपदेश केलेला आहे की साधक नेमकं काय करतो आणि त्यानं काय सांभाळणं आवश्यक आहे. हे सुद्धा ज्ञानलक्षणामध्येच समर्थांनी सांगितलं. म्हणजे पहा, अमुक अमुक म्हणजे ज्ञान एवढंच सांगून समर्थ कदापि थांबले नाहीत. त्या ज्ञानाचा प्रकार सांगितला, लक्षण सांगितलं, गुणधर्म सांगितले. ज्या सद्गुरूंमुळे ते प्राप्त होतं त्यांचं महात्म्यही सांगितलं. पण शेवटी कसं आहे, सद्गुरू कोणीही झाले तरी ते शिष्याला मार्ग दाखवू शकतात. मार्गावरून चालायचं तर शिष्यालाच आहे. घोडा आपण पाणवठ्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाण्याचा घोट त्यालाच घ्यावा लागतो. घोडाच कशाला, पृथ्वीवरील सर्व जीव पहा, त्यांचाच घोट ते घेत असतात. अगदी लहान बाळ जरी झालं तरी त्याच्या तोंडामध्ये आपण घास भरवू शकतो, दुधाचा किंवा फळाचा, किंवा पेज केली तर अगदी चमच्यानं त्याच्या तोंडाच्या आत घालू शकतो. पण गिळण्याचं कर्म त्यालाच करावं लागतं. त्यानं जर तो घास गिळला नाही, बाहेर थुंकून दिला, तर कोणीही त्याला बळजबरी करू शकत नाही. याचा अर्थ असा की साधनेचं कर्म साधकालाच करावं लागतं. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, गुरु कितीही शक्तिशाली असला तरी साधनेचे कष्ट शिष्यालाच करावे लागतात. आपले परमार्थ मार्गात काही भ्रम असतात. अमुक गुरु जास्त शक्तीचे आहेत, तमुक गुरूंजवळ जास्त शक्ती नाही, वगैरे वगैरे. तत्वतः सद्गुरू हे तत्वच आहे, ती व्यक्ती नाहीच आहे. त्यामुळे तिथे शक्ती कमी जास्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्गुरू मार्ग दाखवण्याचं काम करून निघून जातात. कृपारूपानं ते शिष्याच्या जवळ आणि पाठीशी राहतातच, पण साधनेमध्ये राहणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. त्यानंच जर गुरुपदिष्ठ साधनेचा हात सोडून दिला तर सद्गुरू काय करणार? मार्ग दाखवल्यानंतर त्या मार्गावरून गेलंच नाही तर ते तरी काय करणार? म्हणून हा जो पुढचा उपदेश समर्थ आपल्याला करतायत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. काल आपण 2 ओव्या पाहिल्या, ओवी क्रमांक 58 आणि 59, की कशा पद्धतीनं आपल्या आत शांततेसाठी जावं आणि श्रवणाचा हात अखंडत्वानं कसा धरावा. आता 60व्या ओवीपासून समर्थ काय म्हणतायत पाहूया. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. आपण पाहिलं की साधना मार्गावरती शिष्यालाच स्वतःच्या प्रयत्नांनी चालत राहायचं आहे आणि इथेच महत्त्वाचा विषय सुरू होतो. आणि याच दृष्टीनं समर्थांनी उपदेश केला की तू तुझ्या इंद्रियांना मोकाट सोडू नको. पारमार्थिक साधनेमध्ये आचरणाचं किती महत्त्व आहे हे आजपर्यंत आपण निरूपणात 2-3 वेळा पाहिलं. आपली इंद्रिये बहिर्मुखच आहेत. आपलं कोणतंही इंद्रिय अंतर्मुख नाही, त्याला अभ्यासानं अंतर्मुख करावं लागतं. आपले हात पहा, पाय पहा, डोळे, कान, नाक पहा, सर्व काही बहिर्मुख आहेत. बाहेरील गोष्टींचेच ते अनुभव घेतात. आपल्या आतील इंद्रियांच्या बाबतीत अंतर्मुखत्व संभवतं, पण त्यासाठी लागणारा अभ्यास कसोशीनं करावा लागतो. ही आतील इंद्रिये आहेत आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही कार्यसुद्धा बाहेरच्या इंद्रियांच्या माध्यमानं करत राहतात. जसं की मला फिरायला जावंसं वाटतं आणि मग मी फिरायला जातो. मला अमुक एक दृश्य बघावं वाटतं आणि मग ते मी बघायला जातो किंवा डोळ्यांनी पाहतो. मला अमुक एक पदार्थ खावा वाटतो आणि मग मी तो खायला जातो.
पदार्थ खाताना मला तोंडानं मदत केली, डोळ्यांनी मदत केली, हातापायांनी पण मदत केली. तसंच सर्व कर्मांमध्ये मला बाहेरच्या इंद्रियांनी मदत केली हे खरं आहे. पण त्या भोगाबद्दलचं चिंतन आतल्या इंद्रियांकडून आधी घडलेलं आहे. पदार्थाची चव आठवून आपण तो खाण्याचा निश्चय केलेला आहे. अमुक एका दृश्याबद्दलचं चिंतन करून आपण तिथं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं मन आणि आपले हातपाय डोळे, आपलं चित्त आणि आपले हातपाय डोळे असे एकत्रितपणे काम करतात आणि मग मनुष्य त्या त्या कर्मांमध्ये लिप्त होत जातो. आता हे आपल्याला काही टाळता येत नाही. आपल्यासुद्धा बुद्धीनं निर्णय घेतलेलाच आहे की निरूपण ऐकूया आणि आपल्या कानांनी आपण हे ऐकतोय. म्हणजे प्रत्येक कर्माच्या मागे आतील आणि बाहेरील इंद्रिये एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. अशाच पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये वर्तन करत असतो. त्यामुळे हे गणित आपल्याला बदलता येत नाही. आपण ज्याचा विचारच केला नाही, चिंतनच केलं नाही, ती गोष्ट आपण करायला जात नाही. आणि इथला समर्थांचा उपदेश महत्त्वाचा ठरतो. ते काय म्हणतायत? इंद्रियांना मोकाट सोडू नको. आता मोकाट सोडणं म्हणजे काय? आपला हात कापून बाहेर फेकून देणं. मोकाट याचा अर्थ मला जे इष्ट आहे ते न करता जे अनिष्ट आहे त्यामध्ये इंद्रियांना गुंतवणं. आता जर आपण उपासना मार्गामध्ये असू तर इष्ट काय हे आपल्या दृष्टीनं ठरलेलं आहे आणि अनिष्ट काय हे सुद्धा ठरलेलं आहे. या गोष्टीकडं थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया. असं पहा, आपण जिथे आहोत तिथून पूर्व दिशेला पंढरपूर आहे. आपण ठरवलं की पंढरपूरला जायचं आहे. आता ही गोष्ट अंतःकरणामध्ये घडली, म्हणजे आतील इंद्रियांमध्ये घडली. आता ठरल्यानंतर आपण पंढरपूरला जायला निघालो, पाऊल उचललं, हे बाहेरच्या इंद्रियांकडून घडलं. त्यामुळं आत आणि बाहेर असा निश्चय झाल्यानंतर आपण पंढरपूरची वाट चालायला लागलो. पंढरपूर आहे पूर्वेकडे, पण आपण पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे जर चालायला लागलो तर ते झालं अनिष्ट कर्म. इष्टकर्म आहे पूर्वेकडे जाणं. जर पश्चिमेकडे जायला लागलो तर पंढरपूरला कसं पोहोचणार? तीच गोष्ट साधनेच्या बाबतीत आहे. आपल्याला काय करायचं आहे? मागच्या ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. आपल्या आत असलेल्या आत्मस्वरूपापर्यंत शांतपणे आपल्याला पोहोचायचं आहे. त्यासाठी कसं आपलं मन शांत करायचं आहे, चित्तवृत्तींना शांत करायचं आहे, हे आपण काल पाहिलं. पतंजली महामुनी म्हणतात, योगश्चित्तवृत्ती निरोधः. आता हा झाला आपला इष्टमार्ग. आता याच्या उलट जर आपण काही करायला लागलो तर ते आहे अनिष्ट, आणि ते आहे आपल्या इंद्रियांना मोकाट सोडणं. जे करायचं नाही ते आपण करू लागलो तर आपण जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत जाणार कसं? आपल्याला जर आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या वरच्या लाटा शांत कराव्या लागणार, हे आपण काल पाहिलं आहे. आपलं मन अस्थिर आहे, चित्त अस्थिर आहे, वृत्ती अस्थिर आहे, बुद्धीमध्ये निश्चय पक्का नाही, आणि आपण मात्र आत्मस्वरूपापर्यंत पोचलोय हे कदापि संभवत नाही. गढूळ असलेलं पाणी एकाच वेळी अस्थिर पण आहे आणि मला तळ पण दिसत आहे असं संभवत नाही. याचा अर्थ दोनपैकी एक गोष्ट केली पाहिजे. एक तर आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी चित्तवृत्ती शांत केल्या पाहिजेत, किंवा आत्मस्वरूपाकडे जायचं नाही आणि चित्तवृत्तींमध्ये गुंतून राहायचं, हेच केलं पाहिजे. दोन्हीही एका वेळी संभवत नाही. आपण तर मार्ग निवडला आहे आपल्या विश्रांतीच्या ठिकाणी जाण्याचा, आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचा. मग
अशा वेळी आपल्या इंद्रियांना साधनेला अनुकूल राखणं ही साधकाची जबाबदारी आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात पहा, काही पथ्य साधकांनी पाळावीत. परनिंदा, परद्रव्य, परनारी या गोष्टी सांभाळाव्यात. एवढं जरी तुम्ही सांभाळलं तरी तुमची अध्यात्मात प्रगती होईल, असं महाराज स्पष्टपणे सांगतात. ही काय आहेत? ही एक प्रकारची पथ्ये आहेत, ज्या पथ्यांनी इंद्रिये शिस्तीमध्ये राहतात. परनिंदा करू नये, परद्रव्याची, दुसऱ्याच्या पैशाची हाव धरू नये, परस्त्री माते समान मानावी, नको ती गोष्ट करायला जाऊ नये. श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात, प्राण गेला तरी 72, पण परद्वार करायला जाऊ नये. म्हणजेच परस्त्रीचा भोग घेण्यासाठी जाऊ नये, अर्थातच मनानंही आणि शरीरानंही. अशी अनेक पथ्ये साधकाच्या बाबतीत आहेत. पण या सर्व पथ्यांचा जर विचार केला तर असं लक्षात येईल, आपला जो प्रवास ठरलेला आहे त्या प्रवासाच्या दृष्टीनं ही पथ्ये आखलेली आहेत. अंतर्मुखता ही सर्व प्रकारे घडली पाहिजे. जसं आपण मगाशी पाहिलं की मनामध्ये आधी चिंतन होतं आणि मग तो भोग घेतला जातो, तसं मनामध्ये चिंतनच आपल्या उपासनेच्या, साधनेच्या दृष्टीनं असावं, त्याला अनुकूल असं असावं, म्हणजे इंद्रिये ताब्यात राहतात. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, डोळ्यांनो तुम्हाला पाहायचंच असेल तर पांडुरंगाकडं पहा, कानांनो तुम्हाला ऐकायचंच असेल तर माझ्या पांडुरंगाचं नाम ऐका. तसंच इथे आहे. आपला मार्ग साधनेचा असल्यामुळं साधनेला जे अनुकूल आहे, साधनेला जे पोषक आहे, त्याचा विचार, त्याचं चिंतन मनन आपल्या अंतरंगामध्ये कसं राखता येईल याचा विचार साधकानं करावा. त्याचा परिणाम असा होतो की त्या चिंतनामुळं आपल्या कर्मांची दिशासुद्धा साधनेला अनुकूल अशी होते. असं पहा, जर विनाकारण आपण काही कर्मे केली जी साधनेला पोषक नाहीत, तर आपलं चित्त अस्थिर असल्यामुळं आपण त्यामध्येच अडकून जातो. काही कारण नसताना मित्रांबरोबर सिनेमाला गेलो तर ज्या पद्धतीच्या सखोल चिंतनामध्ये आणि अंतर्मुख अवस्थेमध्ये आपण असतो ती अवस्था बदलते. सिनेमाला गेल्यानंतर बहिर्मुखता नकळतपणे आपल्यामध्ये येते आणि आपण आपल्या साधनेपासून लांब जातो. लक्षात घ्या, ज्याला गांभीर्यानं साधना करायची आहे त्याच्यासाठी समर्थ उपदेश करत आहेत. जो साधन विचाराच्या बाबतीत उथळच आहे त्याला उपदेश काय करणार. पण जर गांभीर्यानं ठरवलं असेल की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे तर समर्थ म्हणतात, इंद्रियांना कसं तरी सोडून चालणार नाही, मोकाट सोडून चालणार नाही. हे अशासाठी कारण आपण आतमध्ये पूर्णत्वाला पोचलेलो नसतो. म्हणून पूर्ण दशा ज्याची झालेली आहे तो देहानं काय करतो हे गौण आहे. गजानन महाराज कधी उकिरड्यावर बसतील तर कधी आलिशान बिछाण्यावरती लोळतील, पण ते गजानन महाराज आहेत. ब्रह्मचैतन्य महाराज कधी स्त्रियांमध्ये बसतील तर कधी पुरुषांमध्ये, पण ते ब्रह्मचैतन्य आहेत. त्यांची गोष्ट वेगळी आणि साधकाची गोष्ट वेगळी. ज्याला पूर्णत्व आलेलं नाही त्याची इंद्रिये जरी अंतर्मुख वाटली तरी पूर्णपणे अंतर्मुख नसतात आणि म्हणूनच त्यांना जेव्हा छेडलं जातं, त्यांच्याशी जेव्हा खेळलं जातं तेव्हा ती तात्काळ बहिर्मुख होतात आणि हीच धोक्याची घंटा आहे. म्हणून इथे सावधानता आवश्यक आहे. समाधानाचा, शांतीचा स्रोत आपल्या आत असल्यामुळं या अंतर्मुखतेमध्ये राहणं ही समाधानाची वाट चालत राहणं आहे. ज्या ज्यावेळी आपण बहिर्मुख होऊ त्या त्यावेळी आपल्या वाट्याला तळमळ येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुझ्या इंद्रियांना तू मोकाट सोडू नको. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, त्यानं काय होईल?
तेणे तुझी तळमळ जाणार नाही. आधीच तुला तळमळ लागलेली आहे, सुखदुःखाचे हेलकावे आहेत, तर इंद्रियांना जर तू मोकाट सोडलंस तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती दृढतेनं राहणार नाहीत. बहिर्मुख होतील, पुन्हा दृश्यामध्ये मायेमध्ये अडकतील आणि तुझ्या पदरात तळमळच येईल. ती तळमळ तुझी जाणार नाही. म्हणजे विचार करा किती सूक्ष्म बोध यामध्ये आहे. आपल्या वृत्ती कशा पद्धतीनं बाहेर अडकलेल्या आहेत हे समर्थ पूर्णपणे जाणून आहेत आणि आपला निश्चय तर झालेला आहे की आपल्याला आपल्या स्वरूपापाशी विश्रांतीला जायचं आहे. पूर्व दिशेला असलेल्या पंढरपुरात जायचं आहे हे निश्चित ठरलेलं आहे. तर मग समर्थ म्हणतायत, विनाकारण पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांना का भरकटतोस? जी दिशा ठरलेली आहे त्या दिशेमध्ये राहा. अशावेळी साधकानं आपल्या प्रत्येक कर्मांकडं अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं. आपण कसले विचार करतोय, कशाचं चिंतन मनन करतोय, देहानं आपण काय करतोय, आपण शुचिरभूत पवित्र आहोत का? मनानं पण आणि देहानं पण. मनामध्ये, चित्तामध्ये उपासनेचे, आपल्या सद्गुरूंचे, आपल्या भगवंताचे, सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचे विचार आहेत की वैषयिक विचार आहेत, हे ज्याचं त्यानं तपासत राहावं. बाहेरील इंद्रियांच्या मार्फत आपण काय करतोय? मोबाईल आहे, टी व्ही आहे, आपण काय पाहतोय डोळ्यांनी हे साधकानं तपासावं. आपल्या साधनेला ते पोषक आहे का की विपरीत आहे याची परीक्षा करत राहावी. हातांनी आपण काय करतोय, पायांनी आपण काय करतोय? साधनेला पायाची घडी घालून बसलेलो आहे की जिकडे जायचं नाही तिकडे पाय चालले आहेत? हातांनी आपण नामस्मरण करतोय, भगवंताचं पूजन करतोय, आपली नित्यनैमित्तिक कर्मे करतोय की हातांनी काही करू नये असं करत आहे? एकूण काय, सतत अंतर्मुखता जपून ठेवली पाहिजे. आपल्या वृत्ती आणि आपली कर्मे कुठल्या दिशेनं धावतात इकडं साधकाचं लक्ष पाहिजे. असं लक्ष असणं म्हणजे इंद्रियांना मोकाट न सोडणं. बाबा बेलसरे यांचं चरित्र आहे आनंद साधना नावाचं. एक प्रकारे आत्मचरित्रच आहे. अत्यंत छोटं असं ते पुस्तक आहे, पण पुष्कळ बोध त्यामध्ये आहे. बेलसरेंनी प्रामाणिकपणे काही गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्यामध्ये एक प्रसंग आहे. ते एकदा रस्त्यानं जात असताना रस्त्याच्या कडेला एक अर्धनग्न अवस्थेमध्ये भिकारी स्त्री बसलेली होती. बेलसरेंची दृष्टी तिच्याकडे गेली. नंतर जेव्हा ते घरी येऊन नामस्मरणाला बसले तेव्हा तिचं अर्धनग्न शरीर त्यांच्या डोळ्यांपुढे यायला लागलं. लक्षात घ्या, असं बेलसरेंचं जेव्हा झालं तेव्हा ते अगोदरच नामस्मरणाच्या मार्गामध्ये खूप पुढे गेलेले होते. त्यांना श्री महाराजांचे पुष्कळ अनुभवसुद्धा आलेले होते. तरीसुद्धा असं झालं. अर्थातच त्यांनी श्री महाराजांची प्रार्थना केली वगैरे वगैरे पुढे भाग आहेच. पण सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या इंद्रियांना मोकाट सोडल्यानंतर ते कधी आपला घात करतील याचा नेम नाही. म्हणून समर्थ सांगतायत की त्या इंद्रियांना सांभाळा. अंतर्मुखता जी आपल्याला मिळालेली आहे ती जपून ठेवा. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की जी व्यक्ती कंजूष असते किंवा लोभी असते अशा व्यक्तीचं चित्त जसं कायम पैशामध्ये असतं तसं आपलं कायम चित्त भगवंतापाशी पाहिजे. हा एक अमूल्य साठा आहे. अशा पद्धतीने आपली अंतर्मुखता, आपलं अनुसंधान आपण जपून ठेवलं पाहिजे. कायमच आपण इंद्रियांच्या माध्यमानं कोणतं ना कोणतं कर्म करत राहणार आहोत. त्यापासून आपली सुटका नाही. आपण कितीही ठरवलं अन्नाचा विचार करायचा नाही तरी निसर्गानं आपल्याला भूक लागणार आणि अन्नाचं चिंतन घडणारच. जे काही नैसर्गिक भोग आहेत ते भोगायला हरकत नाही किंवा जे भोग धर्मामध्ये बसतात ते भोगायला हरकत नाही. पण अशा वेळीसुद्धा सावध असावं.
आपलं मूल आहे आणि ते काहीतरी चुकीचं वागत आहे तर त्याच्यावरती रागवणं प्राप्त आहे. तिथे क्रोध हा विकार जवळ करणं आवश्यक आहे, पण तो सावधानतेनं करावा. आपण आतमध्ये महाराजांचे आहोत, भगवंताचे आहोत, आत्मस्वरूप आहोत याचा विवेक जागृत ठेवावा आणि कर्तव्यासाठी म्हणून मुलावरती रागवावं. असं करणं वेगळं आणि संतापामध्ये आपल्या इंद्रियांना मोकाट सोडणं वेगळं. समर्थ म्हणतायत, तुम्ही सांभाळून राहा. जर राहिला नाही सांभाळून तर तुमची तळमळ कदापि जाणार नाही. ज्या क्षणी बहिर्मुखता वाढेल त्या क्षणी अर्थातच अंतर्मुखता राहणार नाही. दोन्हीही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. आपल्याला जायचं आहे आपल्या आत्मस्वरूपापर्यंत, आपल्या स्वरूप सुखापर्यंत, आणि तिथे जाणं हे खरं वैराग्य आहे, आपल्या इंद्रियांच्या अंतर्मुखतेनं मिळालेलं. म्हणून समर्थांनी एक दृष्टांत देऊन पुढे हा विषय मांडलेला आहे. ते म्हणतात, विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकताची लाधले राज्य केवी. मणी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला. जर विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजलं तरच तो पूर्ण ज्ञानी आहे किंवा त्याला पूर्ण ज्ञान झालं असं समजावं, असं समर्थ सांगतायत. पण हा उपदेश थोडासा उलट पद्धतीनं समजणं गरजेचं आहे. जो पूर्ण ज्ञानी आहे, आपल्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, त्याच्याच ठिकाणी तीव्र वैराग्य दिसून येतं, किंवा तीव्र वैराग्य दिसतंय तर तिथेच ज्ञान आहे असा याचा अर्थ आहे. समर्थांनी एक उदाहरण देऊन सांगितलं आहे की एक राजा मणी होता, त्याच्या मोहात पडला. तो मणी मौल्यवान आहे असं त्याला वाटलं आणि त्या मण्यासाठी त्यानं आपल्या राज्याचा त्याग केला. पण जेव्हा त्याला कळलं की या मण्याला काहीही किंमत नाही, हा कवडी मोलाचा आहे, तेव्हा त्यानं तो मणी टाकून दिला आणि आपलं राज्य परत घेतलं. आता असंच आपण करतो जेव्हा आपण इंद्रिय सुखांमध्ये अडकतो. म्हणून वैराग्याला सांभाळणं गरजेचं आहे. ही इंद्रिय सुखे त्या कवडी मोलाच्या मण्याप्रमाणे आहेत. त्या सुखाच्या वेळी असं वाटतं की ही किती मौल्यवान सुखे आहेत, किती दुर्लभ आहेत, किती मला गरजेची आहेत, पण प्रत्यक्षतः ती मिथ्या असतात. त्या सुखांकडे जाऊन आपण आपल्या आत्मसुखापासून लांब जातो हे समर्थांना सुचवायचं आहे. त्यावेळी आपल्याला मोह होतो. या मोहापासून दूर राहणं आवश्यक आहे. असं जो दूर राहायला शिकेल तो मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना शिस्तीत ठेवेल. लक्षात घ्या, अभ्यासाचाच हा मार्ग असल्यामुळं कायमस्वरूपी करण्याची ही गोष्ट आहे आणि तीही आपल्या अंतरंगामध्ये. म्हणूनच आपण बेलसरेंच्या आनंद साधनामधलं उदाहरण पाहिलं. म्हणूनच आपण ही गोष्ट पाहिली की किती आपल्या इंद्रियांकडं, चित्तवृत्तींकडं आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे. मोहाचे प्रसंग येतील, पण साधक जर सावध असेल, आपल्या नामामध्ये, आपल्या साधनेमध्ये दृढ असेल, तर तो त्या प्रसंगांना साक्षीत्वानं पाहेल. आणि असं साक्षीत्व जमलं की आपल्या साधनेमध्ये दृढ राहता येतं. हे साक्षीत्वसुद्धा अचानक येत नाही आणि म्हणूनच समर्थांनी इंद्रियांना मोकाट सोडू नये असा उपदेश केलाय. जसा जसा आपला अभ्यास दृढ होत जातो तसं तसं साक्षीत्व अंगी बाणू लागतं आणि मग आपली साधना आपण करत आहोत आणि बाहेरील गोष्टी बाहेर घडत आहेत असा स्पष्ट अनुभव साधकाला येतो. मग मात्र त्याला हे लक्षात येतं की आत्ता इंद्रिय मोकाट सोडू नये आणि आत्ता इंद्रिय कसं आवरून धरावं. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र त्याला शिस्तीने, निश्चयाने, दृढतेने साधना करावी लागते. मोहाला बाजूला ठेवून आणि सतत अंतर्मुखतेचा अभ्यास धरून. आपलं जर ध्येय निश्चित असेल तर अडचणी मार्गामध्ये येतात, पण त्या आपल्याला दूर करता येतात. पण ध्येय निश्चित नसेल
तर मात्र अवघड आहे. ध्येयाच्या बाबतीतच जर आपण डळमळीत असू तर आपला निश्चय टिकणार नाही आणि आपण साधनेमध्ये दृढतेनं राहणार नाही. म्हणजे काय, तर आपण पंढरपूरला जाणार आहोत, पूर्वेला पंढरपूर आहे, तर आता मी पूर्वेला निक्षून चालत राहणार, निश्चयानं दृढतेनं चालत राहणार, असा भाव पाहिजे. जर आपला निश्चय पक्का नसेल, पंढरपूर काय, बघू जमलं तर जाऊ, नाही तर राहू दे, बघू कधी जाता येतंय ते, अशा पद्धतीचा भाव असेल तर आपण त्या मार्गावरती दृढतेनं राहणार नाही. जरा मोहाचा प्रसंग आला तर आपला पाय घसरेल किंवा आपण आपली वाट बदलून टाकू. म्हणून समर्थांनी मण्याचं उदाहरण देऊन सांगितलं की तुझं आत्मसुख इंद्रिय सुखांसाठी टाकून देऊ नको. आत्मसुखाच्या मार्गावरती दृढतेनं राहा. पुढं या निश्चयाचं किंवा चिंतनाचं महत्त्व समर्थ आणखी समजावून देत आहेत, पण आपण ते यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.